आणि आपले हृदय बांध कुरू करून चिंगड्या निवडू निवडू पापी माणसं झाली. पापी झाली, पापी माणसं झाली. आता ही दिसतात ही मांडव भर, फक्त ही मेली नाही म्हणून जिवंत आहे. मेलेली माणसं यांनी एकच तडाखा उठवलाय, गाडी घ्यायची, बायको करायची, पोरं पायदा करायची, सासरवाडीचं कल्याण करायचं. काहीच काही करायचं, काही करायचं नाही. ही पाषाण हृदयी माणसं आहेत. आणि पाषाण हृदयी माणसं हरिपाठाचे अधिकारी नाहीत. एक किरकोळ किचकट कीर्तनात या जगात 4 माणसं आहेत का ते देवानंतर मोठे. देव बाजूला ठेवा आणि चौघांची सेवा करा, अशी 4 माणसं आहेत. ते सध्या देवच आहेत. म्हणजे देवळं बांधायची गरज नाही. 4 जरी आरती केली तर त्यांना देवा इतकी किंमत आहे सध्या 2024ला. अशी 4 माणसं आहेत. ऐका कोणते कोणते. एक, काम पिपासू. काम पिपासू, काम विषय लंपट. शरीरात इंद्रियात विषय तयार झाला का तो विषय भोगण्यासाठी त्यांना वयाची आट नाही. आणि बारीक ऐका, कामाच्या बाबतीत 7वाव्या शब्द ऐका. कामाला वय नाही, कामाला लाज नाही, कामाला नाथ नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. लिहून घ्या. कामातून झालेली माणसं, जिच्या अंगाचा वास सुटला होता, तिला स्पर्श करण्यासाठी सूर्याला थांबवलं, पण पराशर ऋषीनं स्वतःच्या अंगातला काम थांबवला नाही. ही काम पिपासू माणसं आहे. बोला तुमचं काय मत आहे? कोण आहे ते? कोण आहे ते? काम पिपासू. शिक्षकाची नजर विद्यार्थींवर फिरते. कोण आहे ते? कोण आहे? आपली मुलगी शिक्षकाची मुलगी आहे. आपल्या मुलीचा बाप शिक्षक आहे म्हणून आपण त्याच्या ताब्यात शिकायला. बाप येतो तिचा, पालक येतो, पण त्याचा जर काम खवळला तर गरीबाच्या मुलीची सुद्धा छेड निघते. याचं कारण हा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा. दुसरा त्या डायरेक्ट म्हणतो विषयाकडे धाव घेणे हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि दुसऱ्या त्याची ओवे एक इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते. तर लेन तुम्ही बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. आतापर्यंत पळून गेलेल्या पोरींमध्ये एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी गेली नाही, कधीच नाही. पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या नादीच लागणार नाही, नाही कधीच नाही. पार त्या पोरानं कितीही काही करू द्या, पोरगी नादी लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराच्या नादी लागणार. एकदम बंगरी इन मराठी छपरी. छपरी तरी बगलात गोशिड्या याडच. आणि तीच त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. आता त्याचा डोळा गेला तुझ्या डोळ्यात पाय. तुम्ही अभ्यास करा. हा काम शब्द नीट आहे का? ही कोणती माणसं आहे? काम पिपासू. काम एखाद्या म्हाताऱ्यानं बायको केली तर त्याच्यात काही गैर नाही. समजवण्याचा प्रयत्न करू. समजायचं म्हणजे काय होमाहून करायचंय काय? समजायचं म्हणजे काय बाजूला घ्यायचं आणि फक्त एक सांगायचं. हा त्याला काय फक्त एवढंच सांगायचं. हे काय नादी लागलेत लोक महाराज. तुम्ही 3ऱ्या पिढीपर्यंत झेंडे बांधून राहिले महाराज. तुम्ही 3ऱ्या पिढीपर्यंत लोकांचे भोंगे बांधून राहिले. आजचंही तुम्हीच बांधलं. नातवचंही. 3 पिढ्यांमध्ये जर तुम्हाला अक्कल आली नाही तर इंदुरीकर असा जरी उभ्यानं मिळाला. आता काय मी पुढे बसलं का? खरं आहे मी निघून गेलो. धंदा आहे त्याचा रे पासून सप्तापेपासून. 4 लोक आज देवापेक्षा मोठे असं लोक मानतात. तुम्ही म्हणाल ते देव आहेत का? लोक म्हणतात. आपल्याकडे ते देव नाहीत. आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाची हीच परिस्थिती आहे. पहिल्या म्हणजे फटकन बोलायचं. देवाला 2 मुली आहेत. किती किती? 2. पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे बोपाळी. नीट आहे का बरं का? पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे बोपाळी. आता पहिली पोरगी अशी महिला म्हणजे पटकन होतो. बोला तुम्हीच. नवरा खराब आहे, सासू सासरी चांगले, तुम्ही नांदू शकता का?
नाही का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? याचं नाव विरहिणी. पहिली पोरगी विरहिणी. आणि आजच्या कीर्तनात आपला विरहिणीचा विचार करायचा नाही का? ती अभंगात नाहीये. आजचा अभंग भूपाळी आहे. आता दुसरी मुलगी आहे भूपाळी. तिचा नवरा खास आहे आणि सासू सासरी खराब आहे. आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. तुम्हाला माहिती आहे सासू सासरी कधीतरी मरणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात. आणि काही झालं तर तो आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही. अजून तर गेला नाही. आता ती भूपाळी नावाची पोरगी पटकन ऐका. भूपाळी नावाची पोरगी शरीरूपी गावात जन्माला आली आणि तिला शरीरूपी गावात आल्यामुळं तिला काम नावाचा नवरा या शरीरात मिळाला. लोक गाजव बरं का थोडं. याच्यात ती पोरगी आहे तिचं नाव आहे भूपाळी. आणि भूपाळी नावाच्या पोरीला काम नावाचा नवरा मिळाला आणि तो काम नावाचा नवरा जग संपवतो. त्याच नवऱ्यानं पहिली धडक मारली.